नो शुगर डे 6. तर नेहमीप्रमाणे सकाळ खूप छान होती, कोवळं ऊन पडलं होतं. पण नेहमीप्रमाणे आजचा दिवस माझा फारसा उत्साहवर्धक नव्हता. कारण सकाळी उठली तेव्हा लो एनर्जी फील करत होती. काहीतरी खावं का पटकन असं वाटत होतं. तर अशा वेळेस काय नेमकं पटकन करता येईल नाश्ता, असा विचार करत असताना सुचलं घरामध्ये पनीर आहे. तर म्हटलं चला आज पनीर सलाड करूया. तर यासाठी ना मी आधी पनीरचे जे तुकडे आहेत ते जरा शॅलो फ्राय करून घेतले होते. तोपर्यंत मी चॉपिंग करून घेतलं, म्हणजे काकडी, गाजर, कांदा, टोमॅटो आणि बीटरूट हे सगळं कापून घेतलं होतं. थोडीशी मटकी माझ्याकडे उकडलेली आधी होतीच. तर पनीरचे जे तुकडे आहेत ते जरा बारीक चॉप करून घेतले आणि आधी मी एक ड्रेसिंग करून घेतलं. त्याच्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, 3 काजू आणि थोडंसं दही, म्हणजे 2 चमचे साधारण दही, असं मी याचं छान वाटून घेतलं. एक बाऊल घेतला, त्याच्यामध्ये जे चॉप केलेलं पनीर आहे ते घातलं. मटकी होती जी उकडलेली ती आतमध्ये घातली. त्याच्यानंतर असलेलं जे काही माझ्याकडे सलाड होतं, कांदा, टोमॅटो, काकडी, त्याच्यानंतर बीटरूट, गाजर हे सर्व त्यामध्ये मिक्स केलं आणि वरतून हे ड्रेसिंग मी टाकलं आणि थोडंसं मीठ भुरभुरवलं. बाकी याच्यामध्ये मी काहीच ॲड केलं नाही आणि मनात शंका होती की कसं लागेल बरं, कारण हे मी असं पहिल्यांदा केलं होतं. पण नाही, खूपच छान होतं. छान यासाठी म्हणते की मला असं वाटलेलं की मी सगळं खाईन की नाही, पण नाही, मी हे सगळं खाल्लं. खरंच खूप सुंदर होतं. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आणि सोबत घेतली ब्लॅक कॉफी. माझ्याकडे आज मस्त मसूर मोड आलेले होते. म्हटलं चला आज याची आमटी करूया आणि आज पालेभाजी म्हणजे मेथीची भाजी करायची ठरली. पण आज एनर्जी डाऊन होती, त्यामुळे मन लागत नव्हतं. त्यामुळे थोडंसं म्युझिक लावलं आणि घरातली सर्व कामं आवरून घेतली. तर आजचं दुपारचं जेवण होतं मसूरची आमटी, चपाती, मेथीची भाजी, दही, सलाड. तर संध्याकाळी थोडं एनर्जेटिक वाटत होतं, म्हणून आम्ही टॅपला 15 मिनटाचा एक वर्कआउट लावून 15 मिनटाचा वर्कआउट मी केला आणि माझी लेगसुद्धा आज मला कंपनी देते. तर खूप मस्त फील झालं घाम आल्यानंतरसुद्धा. तर रात्रीचं जेवण सेम होतं, फक्त चपातीच्या ऐवजी मी भाकरी घेतली आणि दही घेतलं होतं. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.